अनुसूचित जातीत उपवर्गीकरणाच्या विरोधात सकल अनुसूचित जातींचे विशाल जन आंदोलन आणि निदर्शने या संविधान चौकामध्ये करण्यात आलेले आहे। आपण बघू शकता या सर्व बुद्धिजीवी आंबेडकरी समाजाचे अनुयायी आहेत, ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। नेमकं त्यांची काय मागणी आहे सर, काय सांगाल तुम्ही? तुमचा परिचय द्या। मी प्रीतम प्रियदर्शी। आज जो हा आंदोलन आपण या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेतली, ही भूमिका याच्याकरिता घेतली की महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात हे जे आरक्षण आहे आणि आरक्षणात शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांचं उपवर्गीकरण करावं आणि त्याचाच लक्ष घेऊन जे शेड्यूल कास्ट आहे इथलं, त्याच्यात 59 जाती आहे, त्या 59 जातीमध्ये आरक्षणात वर्गीकरणाचा एक कट रचलेला आहे। तो कट याच्यासाठी आहे की मुळातच इथल्या व्यवस्थेला, मनुवादी व्यवस्थेला, इथल्या RSSला, इथल्या BJP सरकारला आरक्षण नको आहे। यांना वाटतं की बाबासाहेबांची हे लेकरं, हे जयभीम म्हणणारे लोक हे आरक्षणाने सामोर गेले, सुदृढ झाले, यांनी शहरात आपले वास्तव्य केलं, बिल्डिंगी बांधल्या आणि आपले जे बांधव आहेत त्यांना खेड्यातून बोलवून हे लोक शहरात आणत आहेत आणि यांचा दिवसेंदिवस विकास होत आहे। बौद्धांचा विकास होत आहे, मातंगांचा विकास होत आहे, खाटिकांचा विकास होत आहे, संपूर्ण शेड्यूल कास्ट प्रवर्गातील लोकांचा विकास होत आहे आणि हा विकास यांना नको आहे। यांना मुळात आरक्षण संपवायचं आहे, म्हणून त्याचं पहिलं पाऊल म्हणून आरक्षणात वर्गीकरणाचा हा कट यांनी रचलेला आहे, मनुवादी कट यांनी रचलेला आहे। यांना वाटतं की हा समाज एकत्रित नाही, पण यांनी लक्षात घ्यावं की कितीही शेड्यूल कास्ट प्रवर्गातील महार असतील, मातंग असतील, वाल्मिकी असतील, सफाई करणारे लोक असतील, खाटीक असतील, ढोर असतील, ह्या तमाम जाती आजही एक आहेत आणि बाबासाहेबांच्या नावाखाली, बाबासाहेबांच्या संविधानाच्या खाली आताही एकत्रित आहे आणि तुमचा हा जो कट आहे हा कट पूर्ण होऊ देणार नाही आणि हा समाज एकत्र राहील आणि हे आरक्षण जोपर्यंत अस्पृश्यता आहे तोपर्यंत आरक्षण राहणार आहे। तुम्ही आर्थिक आधारावर आरक्षण दिलं, आम्ही काही म्हटलं नाही, पण तुम्ही जर आमच्या आरक्षणावर डोळा ठेवून असाल, आमच्या आरक्षणाच्या नावाखाली वर्गीकरण करून आमच्या भावाभावात रक्ताचे नाते असलेल्या भावाभावात जर भांडणं लावत असाल तर आम्ही खपवून घेणार नाही। आंदोलनाची भूमिका घेऊ आणि मुंबईपर्यंत थेट आम्ही हे आंदोलन घेऊन जाऊ। भावाभावामध्ये जर भांडण लावत असाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असं मत या संविधान चौकातून व्यक्त केलं जात आहे। बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे सर माझ्यासोबत आहेत। काय सांगाल सर, SC मध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण नको? आरक्षण हे शेड्यूलला मिळाला। 59 जाती ज्या महाराष्ट्रात आहेत आणि भारतात 1,500 जाती आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात जे शेड्यूल बनवलं ते एका विशिष्ट अँगल ठेवून बनवलं आहे, म्हणजे जसं की सामाजिक मागासलेपणा, त्यांचं अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता आणि सामाजिक मागासलेपणा, शैक्षणिक मागासलेपणा, आर्थिक मागासलेपणा हा ज्यांच्यात आहे त्यांची यादी म्हणजे 59 जाती आहेत, ते समान धोरण त्यांच्यासाठी आहे आणि म्हणून त्यांना सारखं 13% महाराष्ट्रात आहेत, म्हणजे देशाच्या पातळीवर, आणि त्यांना 13% आरक्षण जाहीर केलं आहे। ते एका वर्गाला, क्लासला आहे, त्याला एखाद्या वेगळ्या सेपरेट जातीला नाही। हे उपवर्गीकरण वेगवेगळ्या जातींना करण्याचं जे षडयंत्र आहे, जे संविधान विरोधी, आरक्षण विरोधी जे सरकार आहे ते या जातींमध्ये भांडणं लावण्याचं हे षडयंत्र आहे आणि म्हणून हे भांडणं लावू नये हे आपण समाजाला समजून सांगूया की फक्त एक जात, म्हणजे त्याच्यातले काही 2-4 आमदार त्यांनी, भाजपवाल्यांनी त्यांना आमदार बनवलं आणि त्यांच्या माध्यमातून ते लोकांना मूर्ख बनवत आहेत आणि समाजात विष पेरत आहेत, समाजात भांडणं लावण्याचं काम करत आहेत। म्हणून हे उपवर्गीकरणाची गरज नाही। त्यांनाही हे लक्षात येईल की जोपर्यंत आम्ही सामूहिकरित्या, म्हणजे एकट्याला मारणं केव्हाही सहज शक्य आहे, समूहाला मारणं शक्य नाही, म्हणून या समूहापासून काही लोकांना वेगळं करायचं, जसं की या देशातल्या प्रस्थापितांना बौद्ध आंबेडकरी समाज हा जड चालला आहे आणि त्यांना तोडण्यासाठी, त्यांना वेगळं पाडण्यासाठी हे षडयंत्र केल्या गेलं आहे असं मला वाटतं। आणि
त्याच्यापासून हा समाजाचा एक अभिन्न अंग जो मातंग समाज आहे, म्हणजे विदर्भातला महार आणि पश्चिम महाराष्ट्रातला मातंग, तर त्या मातंग समाजाला तोडण्याचे षडयंत्र आहे. हे कृपया त्या आमचाच मातंग भाऊ आहे, बंधू आहे, त्यांनी समजून घ्यावं. धन्यवाद. SC समाजामध्ये उपवर्गीकरण नको त्याचा विरोध होत आहे, तुमचा परिचय द्या. माझे नाव निकिता बोरकर, आम्ही रामटेक इथून आहोत. आणि उपवर्गीकरण व्हायलाच नाही पाहिजे, कारण हे उपवर्गीकरण म्हणजे समाजामध्ये आणि जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं एक प्रकारचं काम आहे असं मला वाटतं. सरकार का असं करत आहे? सरकार षडयंत्र रचून हे म्हणजे यांची जे आमचं जे आरक्षण आहे ते कमी करण्याचं आणि आमच्या समाजामध्ये म्हणजे भावाभावामध्ये भांडणं लावून त्यांचं आरक्षणच संपवायचं आणि त्यांची संख्या कमी आहे हे दाखवायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये हे त्यांचं षडयंत्र असू शकते असं मला वाटतं. म्हणजे भावाभावामध्ये भांडण लावण्याचं काम सरकार करत आहे का असं तुम्हाला वाटते का? तुमचा परिचय द्या. माझं नाव कांचन अडकणे आहे, मी रामटेकवरून आलेले आहे. असं तर वाटतच आहे, कारण की कसं आता बाबासाहेबांनी जे SC समुदायामध्ये जे 59 जाती दिले आहेत त्यांना जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये आता ते उपवर्गीकरण करत आहे. ते कशा पद्धतीने करत आहे आणि त्याच्यावरून असं वाटत आहे की नाही हे भांडणं लावायचे कामं किंवा मग एकतर आपलं जे SC आरक्षण आहे ते संपवण्याचं काम सरकार करत आहे. SC आरक्षण संपवण्याचं कटकारस्थान सरकारने रचलेलं आहे असा आवाज जो आहे ह्या नागपूरच्या संविधान चौकातून या आंदोलनाच्या माध्यमातून उठलेला आहे. तुमचा परिचय द्या, तुम्ही काय सांगा? मी कांचन ओके, राहणार रामटेक. संविधान चौकामध्ये हे झालेलं आंदोलन आहे सर, हे खूप मोठं आपल्यासाठी, आपल्या SC समाजासाठी म्हणा किंवा आपल्या आरक्षणासाठी किंवा आपल्या प्रवर्गीकरणासाठी खूप मोठा मोलाचा हे आहे, हे आंदोलन ठरलेलं आहे, मोलाचा घटक ठरलेला आहे हे आंदोलन. आणि असे आंदोलन करूच आणि याच्याही पेक्षा जास्त मोठ्या संख्येने इथे उभे राहू आणि आम्ही या आंदोलनाला सहभाग करू असं मी सांगते. तुम्ही काय सांगा? मी रंजिता गजबी रामटेकवरून आलेली आहे. आंदोलन करू सर, आपण समोर जाऊ आणि हे जे आहे हे सरकारचं षडयंत्र आहे त्यांना मात देऊ, विरोध करू. सरकारचं जे आरक्षणासंदर्भात जे षडयंत्र आहेत ते हाणून पाडू असंच संविधान चौकातून जे समाज बांधव आहेत, बुद्धिजीवी बौद्ध बांधव आहेत, त्यांच्या या संविधान चौकातून एकच सूर निघालेला आहे, SCमध्ये उपवर्गीकरण नको असा एक मुखाने या संविधान चौकातून हा सूर निघालेला आहे. आणि जर तुम्ही उपवर्गीकरण करणार तर आम्ही आंदोलनाची भूमिका घेणार असंही संविधान चौकातून आवाज आता उठलेला आहे. तर महाराष्ट्र सरकारने या संदर्भात दखल घ्यावी आणि SC समाजाचं उपवर्गीकरण करू नये अशी विनंती आता या संविधान चौकातून करण्यात आलेली आहे. आपण बघत रहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. जय भीम, नमो बुद्ध.